नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? त्यात योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। बघा, वाजीचा समानार्थी शब्द घोडा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा दुसरा काय विचारलाय, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, रणजित देसाई। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 व्हायला पाहिजे, रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी म्हण काय विचारली, असतील सीते तर जमतील भूते, अशा प्रकारची बघा म्हण आहे, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। मग या ठिकाणी म्हण कोणती असेल, हात ओला तर मित्र भला, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वाक्यप्रचार पहा, आभाळ ठेंगणे होणे, आभाळ ठेंगणे होणे बघा अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आभाळ ठेंगणे होणे म्हणजे अति आनंद होणे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा CDPचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, बाल मानसशास्त्र यांचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, समाजशास्त्र, बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे। नामाबद्दल विशेष माहिती बघा कोणता शब्द असतो तर विशेषण असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? गिरीश हा शब्द बघा, गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी असेल तर स्वर संधी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, रामूची बहीण हुशार आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूची। बघा, चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? कोणत्या असतात? चाचीचे। बघा, चाचीचे हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। वाक्य पहा या ठिकाणी काय विचारले, मी भोजन केले होते। बघा, मी भोजन केले होते म्हणजे या वाक्यामधली या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे, मी भोजन केले होते। मग याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, गिरीश बघा या ठिकाणी काय विचारले, गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गिरीश
हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर गिरीश विद्यार्थी मित्रांनो, शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा गिरीश या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय? वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य या ठिकाणी काय विचारलंय? आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी बघा काय विचारलाय? विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्द पहा हंस या ठिकाणी शब्द आहे. तर हंस या शब्द या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हंस, तर हंसा या ठिकाणी विरुद्ध लिंग काय होईल? हंसी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य विरुद्ध लिंगी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय? भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? भाकरी, गाजर, अडकिता, खलबत्ता. बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा कळत आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही. कळत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय? अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा कोणता आहे? त्राटिका. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता राहील? बघा त्राटिका म्हणजे कजाग स्त्री म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे. बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? बघा साखर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. साखर. बघा साखर काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे. साखर काय आहे? तर नाम आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय? सहानुभूती या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. बघा सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सहानुभूती या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय? खालील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? हिमालय. बघा या ठिकाणी हा शब्द विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? शांतता. बघा हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय? मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा पिवायकू प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मुलगे या शब्दामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो नपुंसक लिंग या प्रकारचं या ठिकाणी लिंग आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? दृष्टांत अलंकार म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा या ठिकाणी काय विचारलाय? सलील या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सलील. बघा सलील म्हणजे काय असतो? पाणी असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय? स्पष्टीकरण द्यायचे असल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? विराम चिन्ह या प्रकारच्या ठिकाणी चिन्ह हे वापरले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. काय विचारलाय? जोड शब्द या ठिकाणी कोणता शब्द जोड शब्द नाही? कामधंदा, भोळा भाबडा, चेष्टा मस्करी, गडद निळे. 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी जोड शब्द बघा खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? गडद निळे. बघा हा शब्द या ठिकाणी जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली बघा पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल पहा?
पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. विशाखा या काव्यसंग्रहाचे बघा लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा. तर याचे योग्य उत्तर काय असेल? विवा शिरवाडकर बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, भार्या कांता या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भार्या आणि कांता. भार्या आणि कांता म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहतील. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा, 28 वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मनात मांडे खाणे. बघा वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मनात मांडे खाणे म्हणजेच काय? मनोराज्य करणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक 29 काय या ठिकाणी विचारलाय, राजवाडा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? राजवाडा, राज्यांचा वाडा, राजवाडा. बघा या ठिकाणी तत्पुरुष समास व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 तत्पुरुष समास आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 30 काय विचारलाय, वाक्य पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा एखादं वाक्य असतो, वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा पूर्ण विराम या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? विस्मय, आश्चर्य, अचंबा म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला विस्मयचा आश्चर्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आत्ताच आपल्याकडे शब्द झाला होता सूर्य, समान शब्द कोणता आहे? बघा कांचन म्हणजे सोने. बघा सुधाकर, आदित्य, नीरज. त्याचे योग्य उत्तर काय असेल? आदित्य म्हणजे सूर्य असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला, अनेक. बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अल्पकाळामध्ये नष्ट होणारे. बघा अल्पकाळामध्ये नष्ट होणारे म्हणजे काय? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? क्षणभंगूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 5 काय विचारलाय, गावाचे प्रवेशद्वार. बघा एखादा आपलं गाव असतो, गावाचे प्रवेशद्वाराला खालीलपैकी काय म्हणतात? गावकूस, चावडी, वेश, पांदन. गावाचे प्रवेशद्वार त्यांना वेश या ठिकाणी असे म्हणतात म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 6 काय विचारलाय, अनुराग या शब्द. बघा शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अनुराग म्हणजे प्रेम. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक बघा 7 काय विचारलाय, साम्यवाद या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? साम्यवाद. साम्यवादचा विरुद्ध अर्थी कोणता राहील? तर भांडवलशाही म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द काय विचारलाय, पर्वणी. बघा पर्वणी म्हणजे काय असतो? अतिशय दुर्मिळ संधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चक्री. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे सर्व शब्द विचारलेत खालीलपैकी कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, चक्री बघा हे कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. 100. बघा 100 या ठिकाणी शब्द आहे, शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेषण ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. पुरुष, दिल्ली, दास्य, गणेश. सामान्य नाम कोणता आहे? पुरुष. बघा या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे. विषय क्रमांक 13 बघा काय विचारलाय, मी चित्रपट पाहिला असेन. बघा असेन म्हटलं की काय असतो? मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं भविष्यकाळाचं वाक्य आहे, पण कोणतं आहे? मी पाहिला असेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ राहील. प्रयोजक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. प्रयोजक क्रियापद काय असते? दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असते. प्रयोजक क्रियापद असं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. विदूषकांना. बघा विदूषकांनी मुलांना हसवले. बघा हे वाक्य प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक बघा 15 काय विचारलाय, शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अधोगती. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. बघा कोणती संधी असेल?
विसर्ग संधी आहे या शब्दामध्ये, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. गायीने गवत खाल्ले. बघा वाक्य आहे गायीने गवत खाल्ले. वाक्य आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर हे तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात. गायरान या ठिकाणी शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे. गायरान, गायीचे रान, गायरान म्हणजे तत्पुरुष समास या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? अर्जुन म्हणजे पार्थ आणि धनंजय. विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतःचे स्वतः लिहिलेले चरित्र म्हणजे आत्मचरित्र. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ओनामा करणे. बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्द पहा काय विचारलाय? पाताळ यंत्री. पाताळ यंत्री या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपला पाताळ यंत्री म्हणजे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 काय विचारलाय? वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी अभ्यास करत असे. बघा अभ्यास करत असे. बघा अभ्यास करत असे म्हणजे कोणता असेल? अपूर्ण भूतकाळ आहे का? नाही. पूर्ण आहे का? नाही. रीती वर्तमान. बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे मी अभ्यास करत असे. बघा हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24 काय विचारला? अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अरुणाचल स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर राहील. विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात खूप लोक राहतात. बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. शहरात त इ आ. त इ आ बघा हे शब्द विद्यार्थी सप्तमी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 काय विचारलाय? अक्का, अण्णा, आप्पा काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अक्का, अण्णा, आप्पा. बघा हे शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. विधायक. विधायकचा विरुद्धार्थी काय असेल? विध्वंसक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. कंठस्नान घालणे. बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ राहील. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असेल? शिवाजी सावंत पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा काय विचारलाय? माधवानुज बघा हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. काशीनाथ हरी मोडक बघा यांचं माधवानुज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा काय विचारलाय? बघा तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? बघा तलाव शब्द आहे या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आनल आणि विस्तव आहे का? आनल पावक म्हणजे अग्नी. बघा कानन विपिन म्हणजे सोने. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मग तलाव या शब्दाचा समान शब्द कोणता असेल? तडाग आणि कासार. बघा हे शब्द तलाव या शब्दाच्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2 पहा काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी काय विचारलंय? अल्प काळामध्ये नष्ट होणारे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय? वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गंगेत घोडे नाणे. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा याचा योग्य अर्थ काय असेल? एखादे काम एकदाचे कसेबसे पार पडणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय? वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य पहा काय विचारलंय? मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो. बघा या ठिकाणी क्रिया पूर्ण आहे का? मी कादंबरी वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे.
प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, पुनर्जन्म या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पुनर्जन्म बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी बघा या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, चा ची चे हे प्रत्यय विचारले कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा ची चे प्रत्यय आहेत, कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे बघा षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? आत्माराव रावजी देशपांडे बघा या कवीचं या ठिकाणी अनिल हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय, पेशवा, पोशाख, सामना. काही शब्द आहेत, हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? फारसी बघा या भाषेमधून पेशवा, पोशाख, सामना हे बघा हे सर्व शब्द फारसी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अबब एवढा मोठा साप बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? उद्गारार्थी वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय, महादेव या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? महादेव या शब्दामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? महादेव, महान असे देव, महादेव. कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जनक बघा हा शब्द परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारण्यात आला होता. जनकचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? जनकचा विरुद्ध लिंगी शब्द जनक, जननी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक व्यंजन संधीचं उदाहरण आहे? व्यंजन संधी गंगोदक, महेंद्र, गिरीश, दिगंबर. बघा अशा प्रकारचे 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी व्यंजन संधी आपल्याला ओळखायची आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? दिगंबर बघा हा शब्द व्यंजन संधी या प्रकारच्या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा काय विचारला, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी बघा ज्यांचा जन्म झाला आहे अशांना काय म्हणतात? बघा त्यांना सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21 काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षण आहेत अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा अशांना मीनाक्षी असे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी बघा या ठिकाणी शब्द आहे. या ठिकाणी विद्यार्थी बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी. विद्यार्थी स्वर संधीचं उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे.